सेंटर आना ये अभी मैं रील के लिए हो रील के लिए होगा ना, तुम्हें खड़ा ले रहे ना। नहीं, मैं खड़ा नहीं। हाँ, यूट्यूब के लिए। नमस्कार, आपलं सर्व प्रेक्षकांचं परिवर्तन 2024 या चॅनल मध्ये स्वागत आहे। आज आपण आहोत पुण्यामध्ये राजगुरुनगर। आज आपण राजगुरुनगर इथे आलेलो आहोत। राजगुरुनगर म्हणजे आज हुतात्मा राजगुरू यांचा जन्मदिवस। आज आपण त्यांच्या वाड्याला भेट देतोय। आज बघताय तुम्ही हे त्यांचा वाडा आहे। ज्या पद्धतीने हुतात्मा राजगुरू यांनी या वाड्यामधूनच सुरुवात केलेली आहे। आपल्या देशाला एक स्वातंत्र्य देण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी राजगुरू यांनी आपल्या देशासाठी आणि ज्या आपल्या भूमिपुत्राला याच ठिकाणी आपल्याला इथे स्वातंत्र्य लढ्यासाठी एक हिरा इथे या वाड्यामध्ये जन्मला होता आणि ह्या त्यांचा वाडा आहे हुतात्मा राजगुरू यांचा। आपण इकडे पाहू शकतात, या बऱ्याच पद्धतीने इथे पर्यटक भेटीसाठी येत असतात। तर आपण लहान मुलांना विचारूया, दादा तुला राजगुरू बद्दल काय अशी माहिती आहे ते सांगेल थोडं? माझं नाव तोहित शेख आहे। मी इयत्ता 5वीत शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव लिटिल चॅम्प्स स्कूल राजगुरुनगर असे आहे। मी इथं राजगुरूंच्या जयंतीनिमित्त आलो आहे। या गावाचे नाव आधी खेड होते, पण राजगुरूंच्या लहान वयात त्यांच्या बलिदानामुळे या गावाचे नाव राजगुरुनगर असे झाले। त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध मोठा लढा दिला। त्यांचे मित्र भगतसिंग आणि सुखदेव सोबत त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढले आणि त्यांनी खूप कमी वयात देशासाठी बलिदान दिले। धन्यवाद। आता पासून या मुलांना राजगुरू बद्दल, भगतसिंग, सुखदेव यांच्याबद्दल एवढा अभिमान आतापासून जर रुजलेला आहे तर खरंच यांच्यामध्ये अजून नवीन पिढीला राजगुरुनगर म्हणूनच आम्ही आमच्या मुलांनाही माहिती मिळावी म्हणूनच आम्ही मुलांनाही हे असं दाखवायला घेऊन येतो की कोणी आपल्यासाठी काय केलं हे आपल्या मुलांनाही समजलं पाहिजे, त्यांनाही माहिती मिळाली पाहिजे। म्हणून आपणही आपल्या मुलांना अशा ज्या ऐतिहासिक स्थळ आहे तिथे तुम्ही न्या आणि हे मुलांना असं दाखवा आणि राजगुरुनगर मध्ये येऊन इथे नक्की एकदा या सगळ्यांनी। खूप छान मॅडमने